आणि आल्यापासून आमच्या आयुष्यात बरेच चेंजेस झाले आहे. जसं की आमचं रुटीन चेंज झालं आहे. मॉर्निंगला आम्ही जिथे न्यूज बघायचो तिथे आता आमच्या इथे स्टोरी बुक बघितली जाते आणि ती पण गौरवच्या मांडीवर बसते आणि मस्तपैकी टी व्ही बघते. तर आमचा प्रयत्न हा आहे की तिला काही थोड्या चांगल्या सवयी लावायचा. आता तुम्ही म्हणाल की स्क्रीन टाईम का देताय? आम्ही कंटिन्यू टी व्ही समोर नाही ठेवत तिला, फक्त एखाद्याच टाईममध्ये जेव्हा आम्हाला तिला इंग्लिश स्टोरी वगैरे दाखवायची असेल त्याच वेळेत आम्ही तिला. इकडे मी व्हिडिओ शूट करता करता स्वतःचा फेस बघते आणि थोडं वाटत होतं मला की अरे यार फेस किती खराब झाला, पण ठीक आहे लवकरच रिकवर होईल सुद्धा, कारण प्रेग्नन्सीमुळे भरपूर गोष्टी बॉडीमध्ये चेंजेस झालेले आहे. आणि तिकडे दूधवाला आला होता, दूध घेतलं आणि त्यानंतरनं गावावरनं आणलेले एवढे मोठे मोठे लिंबू. आता मी कशासाठी आणले? ऑब्वियस आहे यार, लोणच्यासाठीच आणले आणि मला लिंबाचं लोणचं खूप जास्त आवडतं. सो पुढे पुढे मी बनवणार, तर ते पण सुद्धा मिनी ब्लॉगमध्ये शेअर करणार. सो यावेळेस थोडं वेगळ्या पद्धतीने लिंबाचं लोणचं बनवायचं माझा प्लॅन आहे. तर त्यानंतर आई तर सोबत आलीच होती, पण आईने मला म्हटलं की तू थांब, थोडा आराम कर, आता मी पूर्ण क्लिनिंग करू लागते. म्हणून पूर्ण क्लिनिंग काढलं आम्ही, किचनचे डबे वगैरे. आणि आता आई आता लवकरच गावाला सुद्धा जाणार होती या 2-3 दिवसामध्ये. सो त्यामुळे आई थोडी इमोशनल झाली आणि अनिला म्हणत होती की आता तुम्ही नाही तर आम्हाला बिलकुल करमणार. जवळपास आम्ही तिकडे 2 महिने राहिलो आणि त्याचबरोबर छोटं बाळ म्हटलं की ऑब्वियस आहे कोणालाच करमणार नाही. त्यानंतर सायंकाळच्या वेळेत आम्ही गेलो मामाकडे, कारण आईला अक्षत लावायची होती मामा लोकांना. सो त्यासाठी आणि आमचं जेवण सुद्धा मामाकडेच होतं. तर हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मामाच्या मुलाचा बर्थडे सेलिब्रेट केला आणि लगेचच घरी निघून आलो. चला भेटूया, बाय.